नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता तिसरी परिसर अभ्यास यामध्ये माझी शाळा पाठ क्रमांक 19 त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। कारण प्रत्येक जणाची कोणती ना कोणती तरी शाळा असते, त्यामध्ये ती लहानपणापासूनची असेल किंवा मोठे झाल्यानंतरची असेल, परंतु एक मात्र लक्षात येतं की जी लहानपणाची जी शाळा आहे ती कायम आपल्या स्मरणात लक्षात राहते। तर त्या शाळेतल्या ज्या आठवणी असतात त्या आठवणी कधीच आपण विसरू शकत नाही, अशी ती माझी शाळा आणि या माझ्या शाळेविषयी आपण माहिती घेत आहोत। इथे तुमच्यासमोर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामीण भागातील शाळा, एक मुलं खाली बसलेली आहेत, म्हणजे अशी सुद्धा ग्रामीण भागातील ही शाळा असते। त्याचबरोबर काही शाळेची इमारत अशा प्रकारची असते, म्हणजे इमारतीचे वेगवेगळे प्रकार आहेत, पण शाळा मात्र शाळाच असते। शिक्षण ही त्या ठिकाणी कोणत्याही इमारत कशी असेल, पण शिक्षण मात्र एकच असतं। आता इथे सुरेखा आणि मिहीर दोघे बहीण भाऊ आहे। आपलं जे पुस्तक आहे त्यामध्ये सुरेखा आणि मिहीर या दोघांची ही शाळा कशी आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे, आणि ते या शाळेविषयी त्यांचं मत काय आहे, ते शाळेविषयी काय काय करतात हेही यामध्ये दिलेले आहे। आता शाळेत जाण्यासाठी आईवडिलांची ते मदत घेत नाहीत, परंतु दोघेही शाळेत जाण्यासाठी गडबड करतात। त्याचवेळी आई सुरेखाला विचारते, काय ग सुरेखा, आज काय एवढी घाई? त्यावर सुरेखा म्हणाली, आज आमच्या जीवन शिक्षण प्राथमिक शाळेचा वाढदिवस आहे, आम्हाला खाऊ देणार आहेत। काल आम्ही वर्ग स्वच्छ केला, सजावट केली, आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी सजावट स्पर्धा आहेत। माझी शाळा मला फार आवडते। म्हणजे इथे जी शाळा आहे त्या शाळेविषयी किती आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, आणि शाळा का आवडते हे त्या सुरेखाने आपल्या आईला सांगितलेलं आहे। अशीच एक शाळा आहे दुसरी, जी झाडाखाली असते। कारण काही ग्रामीण भागामध्ये पाड्यावरती अशा काही शाळा आहे की त्या झाडाखाली निसर्गाचा आनंद घेत असतात आणि निसर्गातून शिक्षण सुद्धा दिलं जातं, अशी ही शाळा। त्याचबरोबर जसं सुरेखा आणि मिहीरच्या बाबतीमध्ये जी शाळा आहे त्या ठिकाणी त्यांच्या शाळेचं सुद्धा एक स्नेहसंमेलन असतं, आणि त्याचं एक चित्र इथे आहे। मग आता एक तुम्हाला काही प्रश्न विचारता येईल, जसं त्यांनी काय सुरेखाने सांगितले आमच्या शाळेचा वाढदिवस आहे, मग तुमचा वाढदिवस तुम्ही साजरा करत असता का? हो। तुमच्या वाढदिवसाला तुम्हाला कोण कोण मदत करतात? घरातील सर्वच, आई वडील बहीण भाऊ जे कोणी घरामध्ये असतील ते सर्वच मदत करत असतात।
वाढदिवसासाठी तुम्ही काय काय करता, वाढदिवसासाठी नवे नवे कपडे, स्वच्छता, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात. मग शाळेचा वाढदिवस कसा करता येईल, आणि मग शाळेचा सुद्धा वाढदिवस आहे, तो कसा करता येईल. मग शाळेचा जो वाढदिवस असतो तो ज्या ठिकाणी ज्यावेळेस ज्या दिवशी शाळेची स्थापना करण्यात आली आहे, तो त्या शाळेचा एक जो मुख्य दिवस ठरलेला असतो, वर्धापन दिवस, तोच त्या शाळेचा वाढदिवस असं म्हणता येईल. त्याचबरोबर मग त्यावेळेला शाळेची सजावट केली जाईल, स्वच्छता केली जाईल, आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमसुद्धा आयोजित केले जातील. अशा प्रकारे सुद्धा शाळेचा वाढदिवस साजरा करता येईल. मग हे सगळं सांगत असताना आईने सुरेखाला सांगितलं. आता बाबा मिहीरला म्हणाले, आमच्या वेळी असं नव्हतं. मिहीर म्हणाला, अहो बाबा, माझ्या वाढदिवसासारखाच शाळेचाही वाढदिवस असतो. माझी शाळा खेळात आणि स्पर्धांमध्ये प्रथम असते. शाळेत अनेक स्पर्धा होतात. प्रकल्प पूर्ण करणे, सहलीला जाणे, स्नेहसंमेलनात भाग घेणे, ह्या गोष्टी मला फार आवडतात. म्हणजे एका बाजूला सुरेखाने सुद्धा आईला सांगितलं, आणि दुसऱ्या बाजूला मिहीरने सुद्धा आपल्या बाबांना तेच सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत ही शाळा का आवडते, आणि आपला जो वाढदिवस असतो त्या वाढदिवसासारखाच शाळेचा सुद्धा वाढदिवस असतो. मग त्या वाढदिवशी काय काय करतात, तर स्पर्धा घेतात, खेळ खेळतात, काही प्रकल्प असतात ते पूर्ण केले जातात, किंवा स्नेहसंमेलन असतं, यामध्ये हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात. आणि एकंदरीत तो त्या शाळेचा त्या दिवशी वाढदिवसच असतो, असं तो मिहीर बाबाला म्हणालेला आहे. म्हणजेच माझी शाळा जी आहे ही किती चांगली आणि कशी असते हे त्या दोघांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अशीच आपली सुद्धा एक शाळा असते की जी आपल्याला आवडत असते, आणि आपल्याही सुद्धा काही आठवणी असतात. त्या आपल्या आठवणी आपण दुसऱ्यांना सांगू शकतो. आता या शाळेमध्ये काही शाळेच्या बाबतीमध्ये काही शिक्षण पद्धतीसुद्धा आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या शाळा असायच्या, जसं त्याला आपण गुरुचे आश्रम असं म्हणायचो, आणि त्या ठिकाणी शिक्षण दिलं जात असायचं. आता शिक्षण घेण्यासाठी त्या आश्रमामध्ये काही वर्ष तेथेच राहावं लागायचं. म्हणजे एकंदरीत ती गुरुकुल पद्धत होती. आणि यासाठी ऋषीमुनींचे आश्रम होते. परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र बदल झाला. गावांमध्ये एक शिक्षक आणि विविध वयोगटातील विद्यार्थी एकत्र येऊन शिकवत असत. शिक्षक त्यांना शिकवत असे, विद्यार्थी जमिनीवरच अक्षरे गिरवत असे. त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी कोणतीही सोय नव्हती. याशिवाय त्या काळामध्ये इंग्रज राजवट होती. इंग्रजांनी शाळा पद्धत आणल्यावर महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्री यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला, आणि त्याची सुरुवात पुण्यातून केली. म्हणजे अशा पद्धतीने शिक्षणामध्ये जो काही बदल होत गेला तो या ठिकाणी थोडक्यात सांगण्यात आलेला आहे, की गुरुकुल पद्धतीतून सर्वांसाठी योग्य अशा प्रकारची शाळा कशी सुरू झाली ते इथे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर हे शिक्षण सर्वांना मिळू लागलं. परंतु इथे काही गुरुकुल शिक्षण पद्धतीची काही चित्र तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे. आणि नंतर मग जी आली ती प्राथमिक शिक्षण मंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण मंदिर, की जे आज प्रत्येक गावागावामध्ये आहे. आणि या शाळेचा जो काही प्रशासकीय कारभार आहे तो जिल्ह्याच्या ठिकाणी असतो. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी या सर्व गावातल्या शाळांचा एक आढावा घेत असतात, आणि शाळा कशा चांगल्या सुरू राहतील याबाबत
माहिती घेत असतात. मग शिक्षण पद्धतीमध्ये इथे काही प्रश्न दिलेत की बदल घडलेले. तर शिक्षण पद्धतीमध्ये कोणते बदल घडले? गावातील शाळा मोठ्या वडाखाली भरत असे. एकच शिक्षक त्यांना बेरीज वजाबाकी अक्षर ओळख हिशोब शिकवले जात. इंग्रज भारतात परत आल्यावर त्यांनी शाळा पद्धत सुरू केली. प्रगत करायची असेल प्रगती करायची असेल तर शिक्षणाला पर्याय नाही हे लोकांच्या लक्षात आलं आणि त्यातूनच आजच्या शाळा या सुरू झाल्या. म्हणजे जी काही जुनाट पद्धत होती, ती गुरुकुल पद्धत होती, ती बंद झाली आणि सर्वांना शिक्षण मिळेल अशा प्रकारच्या शाळा आता सुरू झालेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत गेलेत. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणामध्ये जे काही मोठं कार्य करून केलेलं आहे, ते कार्य आज आपल्याला एक आदर्श कार्य आहे आणि खूप मोठं कार्य आहे की ज्यातून आपण शिक्षण घेतोय. आणि म्हणून थोर समाज सुधारक आणि शिक्षणाचे खंदी पुरस्कर्ते व स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते असं त्यांना म्हटलं गेलेलं आहे. मग आता आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी थोडी माहिती पाहूया, त्यांचे विचार पाहूया. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या तळीवर नितांत भरोसा ठेवणारे आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठविणारे महात्मा फुले हे महापुरुष होते. त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून ओळखले जाते. ते मानवतावादी होते. त्यांनी मॅकॅलेच्या खलित्यास कडाडून विरोध केला. शिक्षण हे वरच्या वर्गापासून खालच्या वर्गापर्यंत पाझरत आले पाहिजे या विचारास फुलेंचा विरोध होता. इंग्रजांचा भर प्रथम वरचा वर्ग शिकला पाहिजे आणि नंतर खालचा वर्ग शिकावा यावर होता. आणि परंतु महात्मा फुलेंनी यावर विरोधही केलेला होता आणि शिक्षणासाठी मात्र ते आग्रही होते. तर अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षणविषयक विचार आता आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर प्रथम खालच्या वर्गातील लोकांना शिक्षण देऊन नंतर वरच्या वर्गातील लोकांना शिक्षण द्यावे, म्हणजेच आधी कळस मग पाया असं न होता आधी पाया मग कळस अशा पद्धतीने शिक्षण प्रणाली असण्यावर महात्मा फुलेंचा आग्रह होता. त्यानंतर पंडिता रमाबाई स्त्री शिक्षणाच्या चळवळीतील एक आदर्श. वंचित पीडित स्त्रियांसाठी काम करणे सुरू केले होते. या सगळ्या परिस्थिती रमाबाईंना त्यांनी पुणे या ठिकाणून त्यांनी हे सगळं काम केलेलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी विधवा आणि अनाथ महिलांसाठी आश्रम काढला. नंतर मुंबईतही तो सुरू केला. या केंद्रात महिलांना मूलभूत शिक्षण देण्यात येत असे. शिवाय समाजात राहण्यासाठी आवश्यक व्यावसायिक शिक्षणही त्यांना देण्यात येत असे. अल्पावधीत रमाबाई वंचित पीडित महिलांच्या जणू वकीलच बनवून गेल्या. तर अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा कार्य केलं. त्यानंतर लोककल्याणकारी राजा सयाजीराव गायकवाड शिक्षणाच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. तिसरे महाराजा सयाजीराव गायकवाड हे 1875 ते 1939 दरम्यान बडोदा संस्थानचे राजे होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशिष्टत्वाने ओळखले जातात. महाराजा सयाजीराव गायकवाड या नावाने ओळखले जाणारे प्रजा हितदक्ष आदर्श असे नरेश पूर्वाश्रमीचे ते गोपाळ काशीराम गायकवाड. अतिशय गरीब घरातला एक हुशार चुणचुणीत मुलगा. 10 मार्च 1863 रोजी नाशिक जिल्ह्यातील कवनाणी येथे त्यांचा जन्म झालेला होता. असे या एक सयाजीराव गायकवाड त्यांच्या बाबतीतही आपण ऐकलेलं आहे. सयाजीराव महाराजांनी आपल्या छोट्याशा संस्थानात अनेक सुधारणा घडवून आणल्या. न्यायव्यवस्था, ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण, हरिजनांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण, संस्कृत ग्रंथ प्रकाशन, कला शिक्षणाची सोय, सर्वसामान्य माणसांसाठी अशा कितीतरी सुधारणा त्यांनी केल्या आणि त्या प्रत्यक्षामध्ये आणल्या. या व्यतिरिक्त स्त्रियांच्या बाबतीतही पुढाकार घेऊन त्यांचे हक्क त्यांना मिळावेत म्हणून खूप प्रयत्न केले. बालविवाह बंदी, स्त्रियांना वारसा हक्क, विधवा विवाह, कन्या विक्रय बंदी, पडदा पद्धती बंद इत्यादी सुधारणा आपल्या संस्थानात करून स्त्रियांना आधुनिक युगाचे दालन उघडून दिले.
अत्यंत पुरोगामी विचाराचे या महाराजाने राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले, असे हे महाराजा सयाजीराव गायकवाड. त्यानंतर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक आदर्श, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा एक आदर्श घडवून आणलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलित गात्र झालेल्या मनातून समाजक्रांतीचे स्फुल्लिंग चेतवून डॉक्टर आंबेडकर यांनी मुरदाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले. म्हणजे शिक्षण जे आहे, हे शिक्षण काय करू शकतं याची जाणीव बाबासाहेबांनी करून दिली होती. त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील दुसरे समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील. भाऊराव पाटील हे 22 सप्टेंबर इसवी सन ते म्हणजे 1887 त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे एक संस्थापक आणि शिक्षण प्रसारक. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण प्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली होती. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणं शक्य व्हावं म्हणून कमवावं शिका ही योजना सुरू करून मोठं काम केलं होतं, की जे ज्योतिरावांनी सुद्धा केलेलंच होतं. सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य ते होते. ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेलं जे की सत्यशोधक समाजाचा एक होता, त्यांचे ते सुद्धा ते एक सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातसुद्धा एक सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला होता. त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे, एक श्रेष्ठ कर्ते आणि समाजसुधारक. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित आहेत. त्यांचा जन्म कोकणातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबात झाला. शालेय शिक्षण मुरुड व रत्नागिरी येथे 1891 मुंबईतून ते BA झाले. अनाथ बालिकाश्रम आणि महिला विद्यापीठ या संस्थांतून महाराष्ट्रातील हजारो स्त्रियांनी आपले शिक्षण पुरे केले आहे. आधुनिक भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात व विशेषतः स्त्री शिक्षण, विधवा विवाह या बाबतीत कर्वेंनी आपल्या कार्याने आपलं जे कार्य होतं ते चिकाटीने आणि ध्येयवादाने पुढे नेऊन एक आदर्श निर्माण केलेला आहे, असे ते महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख, भाऊसाहेब देशमुख, मूळ आडनाव कदम. 1927 शेतकरी संघाच्या प्रचारासाठी महाराष्ट्र केसरी हे वर्तमानपत्र चालविले. वैदिक वाङ्मयातील धर्माचा उगम आणि विकास या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट. 1933 शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारित करण्यात आला, त्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात. 1927 शेतकरी संघाची स्थापना करण्यात आली होती. 1930 प्रांतीय कायदेमंडळावर त्यांची निवड झाली होती आणि शिक्षण, कृषी, सहकार खाते ते मंत्री झाले होते. असे ते डॉक्टर पंजाबराव देशमुख. आणि त्यांच्यावरती एक असं गीतसुद्धा आहे की तू ज्ञानाचे गाणे गाऊ, तू सूर्याची भाषा, तमयुगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा, बहुजन भोळे गिळून टाकले होते अंधाराने, घरी मोडकी उभी राहिली तुझ्याच आधाराने, दिले मृतांना संजीवन तू, केल्या दूर निराशा, शेतीच्या दारात आणली तू ज्ञानाची गंगा, माती वधुनी तूच फुलविल्या शास्त्रांच्या फुलबागा, तूच पेरल्या मनात आमच्या नव्या सुगंधी आशा, सात सागरा पल्याड केले मंथन वेदांताचे, तूच काढले शोधून मोती धर्माच्या उगमाचे, तुझी लेखणी वेद पोचवी दूरदूरच्या देशा. तर अशा प्रकारे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने विद्यापीठसुद्धा आहे. आणि त्यानंतर रवींद्रनाथ टागोर.
महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनाने गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले होते. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इसवी सन 1944 त्यांना प्रथम राष्ट्रपिता असं संबोधलं. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते. मग आता आपण या सर्व समाज सुधारकांची माहिती घेतलेली आहे. ही माहिती तुम्ही सुद्धा मिळवायची आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का, आपल्या पुस्तकात एक भाग आहे काय की सावित्रीबाई फुलेंच्या शाळेतील मुलींची वार्षिक परीक्षा झाली, तेव्हा ती बघायला उत्सुकतेने अनेक लोक जमले होते. पहिल्या क्रमांकाच्या मुलीला बक्षीस दिले जात असता ती म्हणाली, मला बक्षिसे नकोत, मला शाळेसाठी ग्रंथालय हवे. ही मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी अभ्यास करायची. ज्योतिराव सावित्रीबाईंनी शाळेतील मुलामुलींना शेती व तंत्रज्ञान देण्याची व्यवस्था केली होती. जनगण मन हे राष्ट्रगीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी रचले. त्यांनी बंगालमध्ये बोलपूर येथे एक शाळा सुरू केली. हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले, किलबिलणारे पक्षी, निळे आकाश अशा परिसरात ही शाळा भरायची. या शाळेचे नाव शांतिनिकेतन. मुलांना ती शाळा फार आवडायची. तेथील वातावरण कसे शांत, गडबड गोंधळ नाही, मोटारीचा आवाज नाही, टांग्यांचा खडखडाट नाही, अशी ही शाळा झाडाखाली भरायची. या शाळेत गायला, नाचायला शिकवायचे. हस्तकला, हस्तव्यवसाय शिकवायचे. मुले स्वतःच नाटके बसवायची, गाणी गायची, नाचायची आणि त्याबरोबर नवनवे विषय शिकायची. या शाळेत बाहेरच्या देशातून मुले शिकायला यायची. टागोरांना 1913 नोबेल पारितोषिक मिळाले. या पारितोषिकाची रक्कम त्यांनी आपल्या शाळेला दिली. महात्मा गांधी यांचे शिक्षणविषयक विचार महत्त्वाचे. त्यांच्या शिक्षण विचारात श्रमसंस्कार, स्वतः प्रयोग करून शिकणे अशा गोष्टीवर भर होता. तर अशा प्रकारे ही माहितीसुद्धा आपल्या पुस्तकात दिलेली आहे. ती सुद्धा तुम्ही वाचू शकता. आणि काही लक्षात ठेवायचे की काही शाळांमध्ये प्रत्येक वर्गातील 2-3 विद्यार्थी आळीपाळीने रोज शाळा सुटल्यावर आपल्या वर्गातील कचरा काढतात, वर्ग स्वच्छ करतात. त्यामुळे श्रमदानाची सवय लागते. वर्गाबद्दल आपुलकी निर्माण होते. तुमच्या शाळेत अशी व्यवस्था आहे का? नसल्यास वर्गाची स्वच्छता करण्यासाठी महिनाभराचे वेळापत्रक तयार करा. सर्व विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करा. स्वच्छ वर्गासाठी फिरती ढाल किंवा प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्रक देता येईल. हा सुद्धा उपक्रम आपण आपल्या शाळेमध्ये करायचा आहे आणि म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथे शाळेच्या संदर्भात आपली शाळा कोणकोणत्या सुविधा आहेत ते या चित्रावरून तुम्ही शोधून लिहायचं आहे. सार्वजनिक स्वच्छतेचा आपल्याला काय फायदा होतो, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचा फायदा काय होतो तेही लिहायचं आहे. म्हणजे ही शाळा आणि स्वच्छता आणि सुविधा यावर हे प्रश्न हा देण्यात आलेला आहे. इथे चित्र पाहायची आहे आणि त्या चित्रावरून आपण त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. आणखी काही प्रश्न आहेत. तुमच्या शाळेचे नाव काय आहे? तुमच्या शाळेचा पत्ता काय आहे? तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात काय? कोणते? तुम्ही कोणत्या कार्यक्रमात सहभागी झाला आहात ते लिहा. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची आहे आणि समाजसुधारकांची नावंसुद्धा सांगायची. मला वाटतं मी सुद्धा आपल्या समाजसुधारकांची नावं आणि त्यांची माहिती दिली आहे, सांगितलेली आहे. आपण सुद्धा तशाच प्रकारची नावं लिहायची आहे आणि त्यांची थोडक्यात 2-2, 4-4 ओळीमध्ये माहितीसुद्धा आपण लिहू शकतो. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या
आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.